नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल पातीच्या कांद्याचे मुठ्ठे। हे मुठ्ठे खायला खूप चविष्ट वाटते आणि बनवायला खूप सोपी आहे। तर हे मुठ्ठे कसे करायचे बघूया। हे मुठ्ठे तुम्ही कढीसोबत खाऊ शकता किंवा साध्या वरण भातासोबत खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तरी खूप चविष्ट वाटते। आणि हे मुठ्ठे विदर्भामध्ये हिवाळ्यामध्ये केले जाते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे आपण हिरवीगार कांद्याची पात घेतलेली आहे। याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून याला बारीक चिरून घ्यायची आहे। इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेते। याचं पूर्णपणे पाणी निथळू द्यायचं आहे। इथे आपण कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली आहे। त्याचं पाणी निथळल्यानंतर इथे आपण हे बारीक बारीक चिरून घेतले आहे अशा प्रकारे। इथे आपण एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे थोडंसं। आणि इथे आपल्याला तिखट, मीठ, हळद, जिरं आणि तीळ हे टाकून द्यायचं आहे। कोरडे मसाले आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। हे कोरडे मसाले आपण छान पहिले मिक्स करून घ्यायचे असे। आणि इथे यामध्ये आपल्याला टमाटर, कोथिंबीर आणि आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। आणि इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी हे कांद्याची पात घालून घेतलेली आहे। ही छान असं पाणी न घालता छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आपण ही पात स्वच्छ धुतलेली आहे, त्याचंच पाणी याला लागते। आणि याच्यातच आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे आपल्याला किंचित तेल घालून घ्यायचं आहे। यामुळे आपले मुठ्ठे हे छान मऊ होतात। आणि इथे वाटलंच तर थोडंसं पाणी घालायचं आहे, नाहीतर हे असंच मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, आपण हे असे छान पीठ भिजवून घेतलं आहे मुठ्ठ्याचं। आता याच्या आपल्याला असे मुठ्ठे तयार करून घ्यायचे आहे। इथे ताटामध्ये ठेवून द्यायचे आहे। असे हे सगळे मुठ्ठे आपण तयार करून घेऊ। यामध्ये तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता। इथे मी असे सगळे मुठ्ठे तयार करून घेते। इथे आपण अशा तऱ्हेने सगळे मुठ्ठे तयार करून घेतलेले आहे। आता याला आपल्याला उकडायला ठेवायचं आहे। तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा उकडायला ठेवू शकता किंवा तुमच्याकडे चाळणी असेल त्याला तेल लावून त्याच्यातही तुम्ही उकडायला ठेवू शकता। मी इडली पात्रामध्ये करणार आहे। इथे आपण इडली पात्रामध्ये तेल लावून हे मुठ्ठे ठेवून दिलेले आहे, ते बघू शकता तुम्ही। आणि इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम होत आहे। आता इथे आपल्याला हे पात्र ठेवून द्यायचे आहे। इथे हे मुठ्ठे आपण ठेवून दिलेले आहे। हे आपल्याला 10 ते 15 मिनटं छान वाफवून घ्यायचे आहे। यावर झाकण ठेवून मी छान वाफवून घेते 10 ते 15 मिनटं। आपण हे मुठ्ठे 10 ते 15 मिनटं छान वाफवून घेतले आहे। इथे आपले हे मुठ्ठे तयार झालेले आहे। हे मुठ्ठे तुम्ही असे खाऊ शकता किंवा कढीसोबत छान वाटते खायला, किंवा साधं वरण भातासोबतसुद्धा हे तुम्ही खाऊ शकता साईड डिश म्हणून। खूप चविष्ट आणि पौष्टिक असते। तुम्ही हे मुठ्ठे नक्कीच ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।